हेमंत तिवारी, आप देख रहे हैं सत्य वार्ता टीवी न्यूज। सत्य वार्ता टीवी न्यूज में आपका स्वागत है। आइए नजर डालते हैं आज के मुख्य समाचारों पर। विश्व पर्यावरण दिवस के अवसर पर भिवंडी तालुका के राहनाल गांव में पर्यावरण संरक्षण का संदेश देते हुए ग्राम पंचायत राहनाल की ओर से भव्य वृक्षारोपण कार्यक्रम का आयोजन किया गया। प्रभारी सरपंच प्रताप पाटिल के नेतृत्व में आयोजित इस कार्यक्रम में जनप्रतिनिधियों, समाज सेवकों और ग्राम पंचायत कर्मचारियों ने उत्साहपूर्वक भाग लिया। विश्व पर्यावरण दिवस के उपलक्ष्य में राहनाल स्थित ग्रामस्थ मंडल क्रीडांगरी परिसर में ग्राम पंचायत राहनाल द्वारा वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित किया गया। कार्यक्रम का उद्देश्य पर्यावरण संरक्षण, हरियाली बढ़ाना और आने वाली पीढ़ियों को स्वच्छ एवं स्वस्थ वातावरण प्रदान करने का संदेश देना था। इस अवसर पर प्रभारी सरपंच प्रताप पाटिल के नेतृत्व में विभिन्न प्रजातियों के पौधे लगाए गए। कार्यक्रम में माजी सभापति ललिता पाटिल, ग्रामस्थ मंड अध्यक्ष राजेंद्र भोईर, सदस्य उमेश पाटिल, मंगेश उबाय, मनीषा भोईर, दीपक भोईर, ग्राम पंचायत अधिकारी गणेश पडवल, समाज सेवक जयचंद्र पाटिल, मावजी गवी, गणेश चंबावणे सहित ग्राम पंचायत के कर्मचारी एवं ग्रामस्थ बड़ी संख्या में उपस्थित रहे। उपस्थित मान्यवरों ने पर्यावरण दिवस की शुभकामनाएं देते हुए नागरिकों से अधिक वृक्ष लगाने और उनकी देखभाल करने का आह्वान किया। विश्व पर्यावरण दिवस पर राहनाल ग्राम पंचायत की यह पहल न केवल पर्यावरण संरक्षण की दिशा में महत्वपूर्ण कदम है, बल्कि समाज में हरियाली और प्रकृति के प्रति जागरूकता बढ़ाने का भी सराहनीय प्रयास है। प्रथम राहनाल ग्रामपंचायतीला धन्यवाद देईन, कारण हा आजचा दिवस म्हणजे एक पावन दिवस आहे जागतिक पर्यावरण दिनाचा। आणि या ठिकाणी आम्हाला ग्रामपंचायत राहनालने या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचं आम्हाला भाग्य मिळाले, त्याबद्दल मी ग्रामपंचायत राहनाल सरपंच यांचे मी आभार मानतो। आज आपण बघतोच की आपला जो पृथ्वीवर जो प्रदूषण वाढलेला आहे, तो पृथ्वीवर प्रदूषणाचं कारण म्हणजे झाडांची लागवड, जी झाडं तोड होत आहे, त्याच्यामुळे जो पर्यावरणाचा जो बदल झालेला आहे, वेळेवर पाऊस नसतो, अवेळी पाऊस पडतो आणि आज आपण बघतोय की जवळजवळ 40 डिग्री पेक्षा जास्त तापमान वाढलेलं आहे। आमच्या राहनाल गावामध्ये अगोदर जांभळं आणि आंबा याच्यासाठी प्रसिद्ध होतं। पूर्ण हिरवगार राहनाल होतं। राहनाल गावाच्या जेव्हा आम्ही राहनाल बस स्टॉप वरून गावामध्ये जेव्हा एंट्री करत असो, तेव्हा वातावरणामध्ये बदल झालेला दिसत होता। परंतु आज या ठिकाणी आपल्या राहनाल गावाचं जे डेव्हलपमेंट झालेलं आहे, त्याच्यामुळे बऱ्याचशा ठिकाणी झाडांची जी लागवड होती त्याची पूर्ण झाडं तोडून या ठिकाणी विकास झालेला आहे। काँक्रिटीकरणाचे रस्ते झालेले आहेत, त्याच्यामुळे पाण्याचा देखील जो पातळी आहे ती मला वाटतं बऱ्याच खोलवर 500 फुटावर पाण्याची बोरवेलसाठी पाणी लागत नाही। तरी जो राहनाल ग्रामपंचायतीने आणि सर्व राहनाल नागरिकांना माझा आव्हान आहे की या ठिकाणी आपल्याला झाडांची लागवड करून आपला जो निसर्गाचा समतोल आहे तो आपल्याला राखायचा आहे। कारण निसर्गाचा समतोल असेल तरच आपला जीवन आहे। एक म्हण म्हणतात, कावळा बोलतो काव काव आणि माणसा झाडे लाव। या ठिकाणी एक चांगला कार्यक्रम ग्रामपंचायत राहनालने आयोजित केला, त्याबद्दल मी राहनाल ग्रामस्थ मंडळाच्या वतीने त्यांचा आभार मानतो। धन्यवाद। आज 5 जून जागतिक पर्यावरण दिन। या दिनानिमित्त आम्ही मागच्या वर्षी देखील इथे झाडं लावण्याचा कार्यक्रम केला आणि या वर्षी देखील याच दिवशी आम्ही झाडं लावण्याचा कार्यक्रम करतोय। आणि राहनाल गावाची ओळख म्हणून राहनाल ग्रामपंचायतीने इथे जांभूळ, आंबा अशा विविध प्रकारची झाडं, जे राहनाल गाव प्रसिद्ध होता जांभळांसाठी, तीच झाडं आजच्या दिवशी आम्ही इथे जवळजवळ 50 झाडं लावत आहोत। आणि मागच्या वर्षी जवळजवळ ह्या मैदानात 200 झाडं लावली।
आणि 200 पैकी जवळजवळ 99% ही झाडं जगवण्याचा प्रयत्न आम्ही इथे केलाय. हे तुम्हाला आमच्या मागे असलेल्या त्या झाडांच्या याच्यात दिसत असेल. आणि तुम्ही आमचा आजूबाजूचा परिसर देखील बघत असाल. या तुमच्या पत्रकारितेच्या माध्यमातून तुम्ही लोकांना दाखवू शकता की राहनाल गावाचं जंगल हे कसं आहे. पाठीमागे बघा, तुम्ही आपल्या पूर्व भागेला बघा, तर पूर्ण हे राहनाल गाव म्हणजे एक जंगलांचाच गाव होता. कारण इथे आंबे, जांभळे, विविध प्रकारचे रानमेवा ह्या गावामध्ये होता. तेच रानमेवा आम्ही लावण्याचा प्रयत्न करतोय. आणि खरोखरच प्रत्येक नागरिकांनी एक दिवस असा द्यावा की झाडं लावण्यासाठी जो पर्यावरणाचं संतुलन बिघडलेलं आहे तो समतोल करण्यासाठी सर्व नागरिकांनी सहकार्य करावे. जसं आता सांगितलं की राहनाल गावातले सर्वच वरिष्ठ महिला वर्ग असतील, ग्रामपंचायतचे कर्मचारी असतील, सर्वांनीच मेहनत घेऊन ही झाडं जगवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांना सर्वांना मी धन्यवाद देतो. आणि यापुढे देखील असंच सहकार्य राहनाल गावातर्फे लाभेल अशी मी अपेक्षा बाळगतो. आज जागतिक पर्यावरण दिवस माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत आज आम्ही वृक्ष लागवडीचा कार्यक्रम इथे संपन्न करत आहोत. ग्रामपंचायत राहनाल नेहमी विविध कार्यक्रम करते. गावाचं गाव पण जपण्यासाठी आणि जो वाढतं प्रदूषण रोखण्यासाठी आज वृक्ष लागवड ही काळाची गरज आहे. आणि हे अभियान आम्ही गेल्या वर्षी देखील केलं आणि 99% त्याला यश आलेलं आहे. आम्ही एक बाजू एक लाईन घेत आहोत. यावर्षी ही लाईन घेतलेली आहे. गेल्या वर्षी ती लाईन घेतलेली आणि तिकडची तुम्ही झाडं बघू शकता की 99% ती रुजलेली आहेत. आणि ही देखील आम्ही रुजवण्याचा प्रयत्न करू. सर्व नागरिकांना मी आवाहन करते की तुम्ही आपल्या आयुष्यात एकतरी झाड लावा आणि त्याचं संगोपन करा. कारण आज काळाची गरज आहे. आपण बघतो आज उष्णतेचा तापमान इतका वाढलेला आहे. रस्त्यातनं चालणाऱ्या लोकांना छायेची गरज आहे. आज इथनं बरीचशी लोक जातात. पण आता आम्ही बघतो इथं आलेली देखील महिला वर्ग जात असताना थोडा वेळ कासाठी वृक्षाच्या सावलीमध्ये उभे राहतात. तर आम्ही सांगतो की खरोखर आमच्या या अभियानाला याच मार्फत यश आलेलं आहे. एवढं बोलून जागतिक पर्यावरण दिन आज 5 जून त्याचं औचित्य साधून ग्रामपंचायत राहनाल मार्फत आज वेगवेगळ्या उपक्रमांचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे. या उपक्रमाअंतर्गत आज राहनाल गावच्या क्रीडानगरीमध्ये जवळजवळ 50 झाडं या ठिकाणी लावण्याचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे. खऱ्या अर्थानं ग्रामपंचायत राहनाल ही माझी वसुंधरामध्ये 10,000 लोकसंख्येच्या वर यामध्ये कोकण डिव्हिजनमध्ये मागील वर्षामध्ये जवळजवळ 3ऱ्या क्रमांकापर्यंत पोहोचलेली आहे. यावर्षी ग्रामपंचायतीने ठरवलेलं आहे की यावर्षी प्रथम क्रमांक कसा मिळेल या अनुषंगाने आज या ठिकाणी वृक्ष लागवड जवळजवळ 5,000 वृक्ष लागवड करण्याचा या ठिकाणी ग्रामपंचायतच्या वतीनं संकल्प करण्यात आलेला आहे. त्याचाच एक पहिला भाग म्हणून आज पर्यावरण दिनानिमित्त या ठिकाणी झाडे लावलेली आहेत. प्रत्येक व्यक्तीला आज झाडांची गरज का आहे याची आपल्याला गरज भासत आहे की आज वाढलेलं तापमान की जे यापूर्वी कधीही नव्हतं आणि विकासाबरोबरच आपल्याला पर्यावरणाचा जर संतुलन राखायचं असेल तर वृक्ष लागवड ही अटळ आहे. आणि त्यासाठी कोणाची वाट न बघता प्रत्येकाने या ठिकाणी वृक्ष लागवड ही केली पाहिजे. आणि आज या कार्यक्रमासाठी सर्व ग्रामस्थ या ठिकाणी पत्रकार बंधू आणि सर्व ज्येष्ठ नागरिक सर्व थरातील लोक या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल मी ग्रामपंचायत राहनालच्या वतीनं या ठिकाणी सर्वांचं आभार मानतो. आणि यापुढेही ग्रामपंचायत राहनाल जुलैमध्ये किंवा जूनच्या एंडिंगला वृक्ष लागवडीचा एक मोठा कार्यक्रम या ठिकाणी सरपंच यांच्या मार्गदर्शनाखाली करण्याचा एक मानस आहे. त्यामुळे तोही कार्यक्रम वृक्ष लागवडीचा या ठिकाणी होणार आहे. या कार्यक्रमासाठी पुन्हा एकदा सर्वांचं मी या ठिकाणी आभार मानतो. ग्रामपंचायत राहनालच्या वतीने आभार मानतो. आणि आजचा हा वृक्ष लागवडीचा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. इसी तरह सबसे पहले खबरों को देखने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें, लाइक करें, शेयर करें. धन्यवाद.